संभाजी महाराज शिकले आणि त्यांनी बुद्धभूषण हे पुस्तक लिहिलं. त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि शेवटी औरंगजेबाच्या म्हणजे औरंगजेब गादीवर असताना या जे पेशवाई होती त्या काळामध्ये या पेशवांना हाताशी पकडून त्याला बंदिस्त करण्यात आलं आणि 40 दिवस बंदिस्त करण्यात आलं आणि शेवटी संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले आणि त्या गावामध्ये फेकून दिले आणि सांगितलं की यानंतर जर समजा कोणी हे जर तुकडे वेचले याला अग्नी दिली तर तुमची ही परिस्थिती अशी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी त्यांचे तुकडे तुकडे केले. तिथे एक मला वाटते गणबा एक महार म्हणून होता, त्यांनी ते वेचले आणि आपल्या शेतामध्ये त्याला अंत्यसंस्कार केला. त्यांचे सुपुत्र शाहू महाराजाविषयी सांगण्याची गरजच नाही. समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्यायावर आधारित लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. ते राजर्षी शाहू महाराजाला पाहून त्यांचे विचार पाहून अशी एकूण परिस्थिती आहे. एक आनंदाची गोष्ट आहे की अग्रगामी बँक हे अनेक थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतात आणि येथील स्टाफ जरी असा आहे की एकदम उत्तम आहे. जेव्हाही समजा आपल्याला काही पैसे काढायचे असले किंवा टाकायचे असले किंवा समजा कोणती योजना असली, आपण जर समजा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर खरोखरच त्या ठिकाणी मान सन्मान होऊन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती समजावून सांगतात, रिस्पेक्टेबल माहिती समजावून सांगतो. अशा प्रसंगी या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांबळे मॅडम त्या आलेल्या आहेत. त्यांचे आज दर्शन झाले त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो. आणि हा जो इथील स्टाफ आहे हा स्टाफसुद्धा अगदी उत्तमरित्या आहे. त्यांनासुद्धा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू भगिनींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय